काय करायला लागली ग? काय करती? काय नाही मग काय फ्रीज खोकला येतोय गायला. डॉक्टरने अंडे शिजून खा म्हणलाय. कशी खोकती गोळाच कशी खोकती गोळाच सर्दीन खोकला आणि ते लयच बेकार अवस्था झाली बघ. डॉक्टर मला असं शेल्फ घेऊ का काम नका करू. डॉक्टर म्हणला 20-25 तरी अंडे दिवसाला खा त्याच्याशिवाय. मला बी 2-4 जास्त का? मला बी सर्दी झाली. आम्ही आता डॉक्टर कडे गेलो होतो. डॉक्टर म्हणला तुम्हाला गावरान कोंबड्याचे गावरान अंडे खावा लागते ना. आम्ही डायरेक्ट इकडे येणार होतो. आम्ही डॉक्टर म्हणला अंडे खा. म्हणलं ठीक आहे. आम्ही गेलो तिकडं नसले ते बॉयलर अंडे असते ते खायला. मग डॉक्टरचा तेवढाच फोन आला. डॉक्टर म्हणला तुम्ही बॉयलर अंडे खाऊ नका, तुम्ही गावरान कोंबड्याच्या गावरान अंडे खा. म्हणलं बाई आता गावरान कुठं भेटते कुठं भेटते. लगेच मला क्लिक झालं. म्हणलं शिट मम्माकडे हाय तर राहणार. मग मी इकडं आले. तुला मम्माचं फक्त खायच्या टायमाला घेऊन येतं येरी नाही येत. त्या दिवशी लेकराचा बर्थडे म्हणलं मला नेहाला ये तर म्हणली मम्मा पावसा पाण्याचं कशाला येते बाई. नाही नाही नेहा हे बर्थडेचं कुठं यावं लागतं होय. मला मग बर्थडेला लय मोठं गिफ्ट द्यावं लागतं. गिफ्ट माझं बघायचं तरी तू नेहाला यायचं काम. गिफ्टाशिवाय बर्थडेला यावंच नसतं. आणि बाई काय द्यायचं काय नाही. मोठं धाट गिफ्ट द्यावं लागतंय चांगलं. माझ्याच्यानी फुल नाही फुलाची पाकळी का होईना पाकळी जमतच नाही, फुलच लागत आहे. काम आहे ना माझ्या काम होतं. संध्याकाळी न्यावा तिला घरी लेकराचा बर्थडे कुठं जायचं असलं झालं आता माझं एवढं एक अंडा होतं. घरी येत माझ्या वाटली तरी मला खावं लागते तुला दर उलटा ना माय बापा. पण माय बापाला लेकराची काळजी करावं लागते. दुसरी घे ना भरणी. दुसरी घे बागाची कॅरेट वगैरे एक ठेवू नको. तुम्ही किती खाणार आहे? मी काय 10-12. तुला माहिती ना बोट किती आता उद्या काय करू? शिवाश शिवाश मम्मा आता हे एवढे राहू दे तुला. आणि उद्या निघले का आणखी ताजे ताजे? आज निघले ते हो हे आजचे येतं. आणि ते बी आणि उद्या मी काय करते भरणी घेऊन येते. आणखी दुसरी मी बी मोकळी करून आणते. आपल्याला भरणीच मोठा एक डबाच घ्यावा लागेल. चुडल्या भरणी पिठाचा डबा घेऊ. पिठाचा डबा आणि त्यात तांदूळ टाकून घेऊन येतो. चला मग